मित्रांनो, आता ही आमची पहिली मान्सून पिकनिक आहे पावसाळी. तर आम्ही चाललो कोकणामध्ये आणि हा आमचा पांडू ह्याला आम्ही प्रेमाने म्हणतो, पांडू हवालदारचा बापाचं नाव आहे. आता आम्ही चाललो आहे महाडला आणि आम्ही तिकडून रायगडला पण जाणार आहोत. आता आम्ही वडापाव खायला थांबलेलो आहे. तर आता वडापावचा आस्वाद घेऊ आपण. ही आमची मान्सूनची पहिली पिकनिक आहे आणि हा आता हायवे आहे. म्हणजे आम्ही वडापाव खातो आणि आता आम्ही चाललो आहे पांडूच्या गावाला. पांडूचा बंगला आहे तिकडे आणि नंतर जाणार रायगडला. तर वडापावचा मी आस्वाद घेतोय. अश्विन काय वडापाव तुला रे देंगे मला वडापाव ठीक आहे. पालक बनतो. मला प्लेट आता आम्ही ते हवा भरत थांबलेलो आहे. तर ही आपली पांडू हवालदारची गाडी आहे. तर आम्ही चाललो आहे महाडला. तर आता मान्सून सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे पांडूच्या गावाला. पांडू हवालदारने आम्ही त्याला प्रेमाने म्हणतो. ॲक्च्युली हा मित्र आहे आमचा. त्याचं नाव प्रशांत आहे, प्रशांत साळवी. तुम्हाला दाखवतो. हे पोलीसची पार्टी दिसली मग पोलीसची पार्टी. आम्ही अशी मस्करी नाही करत, खरंच हा पोलीस आहे बघा. हा तू का ना. तर उद्या आपण कुठे झालो तुझ्या गावाला? कुठे झालो आपण उद्या रायगड किल्ला आणि त्यानंतर चौदार तळे आणि क्रांतीस्तंभ. आणि तुझा बंगला राहिला ना, तुझा बंगला आणि अँटेलियाला तर उद्याच विचारलं मला. उद्या तर आम्ही बंगला आता अँटीला नाव ठेवलेलं आहे प्रेमाने. त्याला आम्ही पांडू म्हणतो, पण हा पांडू नाही आहे, त्याच्या वडिलांचा वडील करतात. चला बाय बाय. तर आता आम्ही हवा भरतोय. हाय मित्रांनो, तर आता आम्ही रायगडच्या रस्त्यावरून चाललेलो आहे महाडला. तर हा एक तर शॉर्टकट रस्ता भेटलेला आम्हाला इकडनं. तर हा मागे आता बघा सह्याद्रीचा डोंगर आहे मागे सगळा. तर आता आम्ही जवळजवळ आता आमचा अर्धा ते 1 तासाचं अंतर आहे. आता आम्ही प्रशांतच्या गावाला पोहोचतो इकडनं. तर आम्ही रायगडच्या मार्गाने आम्ही चाललो आहे महाडला. म्हणजे हा जरा वेगळा मार्ग आहे. आम्ही कोकणच्या हायवेने नाही गेलो आहे, कारण का तिकडचा रस्ता जरा खराब आहे रस्ता. हा नवीन रस्ता आहे. या रस्त्याची गर्दी कमी आहे, ट्रॅफिक कमी आहे. तुम्ही दाखवतो हा रस्ता. हा रस्ता आहे ना, या रस्त्याला गर्दी पण कमी आहे. फायनली मित्रांनो, आम्ही आता या प्रशांतच्या बंगल्यावरती पोहोचलेलो आहे. अँटीला बंगला. तुम्हाला कशी बोलतो ना अँटीला बंगला. तो हा तो आहे त्याचा प्रशांतचा बंगला अँटीला. तर आम्हाला 4.5 ते 5 तास लागले इथे पोहोचायला. फायनली आम्ही आता 8:30 वाजले बघा. थांबत आलो आम्ही, काय भाजी मटण वगैरे यांना करत होतो. आता इथे मटण बनवत होतं किचनमध्ये मटणाची तयारी चालू आहे. हे आमचे भाऊजी आणि अश्विन
बघा हे सगळे चालू आहे, ते कामं चालू आहेत. हे आमचे कुक लोक आहेत. आज आमच्याकडे कुक नाही रोपडे नावाचा. आज आम्ही भाऊजींचाच वापर करतो. हे आमचे भाऊजी आहेत. भाऊजी आता हे बघा टोमॅटो कापून दिला भाऊजींनी. सगळी तयारी चालू आहे बघा थोडं. हे बनवतात मटण आणि पाया आहे का? आता पाया बनवतात आणि हे कुकरमध्ये टाकले जातात शिजवायला. किती वेळ लागेल बरे बनायला पाया आपला? आता 8 शिट्ट्या व्हायला पाहिजेत अजून. आता किती एकटी झाली? पण नाही झाली अजून. हा तू काय कांदा होतो काय? हा कांदा मसाल्याचा तयार करतोय, खोबरे आहे. होईल का? चांगलं बनेल का आपलं? हो 1 नंबर बनलं, 1 नंबर. हो काका. तर हा पांडूचा बंगला आहे. पांडू म्हणतो प्रेमाने. पांडू हवालदार. पांडू हवालदारमध्ये आपला होता तो पिक्चर पांडू हवालदार. त्या पांडूचा बंगला आहे. तर आपण तसं तर काय करूया, पांडूचा बंगला बघू आपण. बघा हा पांडूचा एक असा रूम आहे. इथं सगळं त्याने सगळं जुने भांडे हे बघा गोड आपल्याला पूर्वीचे असतात बघा गोडाऊनमध्ये. मस्त गहू तांदूळ ठेवतात ना, पेट्या गुप्त धन तर नाही ना यामध्ये. आपण चेक करूया सोनं बिनं काय असलं काय भरोसा नाही पांडूचं. ते असं पांडूचा बंगला आहे. छोटासा बंगला आहे पांडूचा. किचन मधून आता मी बाहेर पडतोय. त्यांचे कामं चालले ते चालून दे कामं. आणि आता पांडूच्या बंगल्यामध्ये इथे तुम्ही बाहेर एंट्री मारल्यास तिथे गौतम बुद्धांचं हे फोटो आहे आणि हा त्यांचा एंट्रन्स आहे बंगल्याचा. तुम्हाला मी दाखवतो. हा गाव आहे ॲक्च्युली. एकदम सुंदर असा एक तर मौसम झालेला कोकणामधला. आता रात्र लेट झाली त्यामुळे आम्ही आता उद्या दाखवतो तुम्हाला बंगला मी बाहेरनं. हा एंट्रन्स आहे इकडनं. इकडनं एंट्रन्स आहे आणि हा पांडू आता बोलतो दरवाजा बोलतो. रात्रीची वेळ झाली किडे बिडे. तर त्यामध्ये आता रात्र झाले 9 वाजले, 8:30-9 वाजले जाऊ दे. इथे आल्याला इथे किचन आहे. आता ब्रश करतोय माणूस आपला. इथे बाहेर 2 ते लाईट लाव ना, लाईट लाव ना, लाईट लावा. मग इथे हा यांचा एक इंग्लिश फेवरेट आहे. ही लाईट लाव. इंडियन हा इंडियन आहे. काय काय लोकांना इंग्लिशमध्ये जमत नाही. इंडियन पण बनवलं आहे पांडूनी बंगल्यामध्ये. आणि हा बघा शॉवर बिवर मस्त की गिझर पण गेलं आहे. इथे आंघोळ करायला आहे. आता इथे असं वॉशिंग मशीनवर ठेवायला जागा ठेवली आहे पांडूने. हा वॉश बेसिंग आहे कॉमन. वॉशिंगचं काम चालू आहे इकडे. हा बेडरूम आहे इकडे पांडूचा. पांडू हे दोन कपाट आहे. हे सगळं असं पांडूचा बेडरूम आहे. छोटासा बेडरूम आहे. इथे काही इथे लोक झोपतील, काही खिडकीचा. हा एक बेडरूम आहे. समोर एक बेडरूम आहे बघा. मला वाटतं की हा 2 का 3 गुंठ्यामध्ये बनलेला आहे बंगला पांडूचा. 2 आहे का? ए पांडू तू किती गुंठ्यामध्ये बंगला तुझा बंगला आहे? 1600 स्क्वेअर फीट. 2 गुंठे? 2 गुंठा पण नाही रे, चांगला बनला बंगला तो. तर 1600 स्क्वेअर फूटचा आहे बोलतो हा. हा त्याचा अजून एक बेडरूम आहे. हा आणि आता आपण रात्री पोहोचलो तर काय करणार? आता दिवसा पण करू उद्या आपण. तर पांडूचे 2 बेडरूम किचन. आपण किचन बघितलं इकडे. आता आपण जातो हॉलमध्ये. बघा किती प्रशस्त बंगला आहे. वरती टेरेस पण आहे वरती. झुंबर मस्त असा झुंबर लावला पांडूने. हा झुंबर लावला इकडे. हा इकडे पण आहे पण आता मी दाखवत नाही. इकडे हा दरवाजा बंद बाहेरनं. हा बंगल्याचा दरवाजा तिकडे एंट्रन्स आहे इकडनं पण. आणि तिकडं समोर पण एंट्रन्स. इकडनं पण एंट्रन्स आहे. किंवा छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो इकडे. इथे आपले महाराज आहेत शिवाजी महाराज. आणि पांडूच्या बघा बंगल्यामध्ये 2 एंट्री आहेत. एक एंट्री तिकडनं समोरनं आहे आणि एक एंट्री आहे या इकडनं. तर आता आम्ही आता रात्र आल्यामुळे दरवाजा उघडत नाही. तुम्हाला उद्या सगळे दाखवतो. आणि इकडे पायऱ्या बघा. इथे का पायऱ्यावरती पण पांडूचं हे टेरेस. आणि अजून ग्राउंड फ्लोअरच केला. वरती नाही चढवलं. वरती पूर्ण टेरेस ओपन टेरेस आहे वरती. तर इथे आहेत आपले बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हे आपला बाबासाहेबांचा इकडे आहे. आणि बाजूलाच आहे आपले गौतम बुद्धांचा आहे फोटो. तर हे पोरं आपलं आणि तिथे अच्छा पांडूचे पप्पाचा फोटो आहे तिथे. हा ओरिजिनल आहे आपले ओरिजिनल पांडू आहे. आणि ते गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे. आणि हे पोरं आता हे होतं व्हिडिओ वगैरे होतो. वरती पण आहे. तर असा प्रशस्त असा बंगला आहे. 1600 स्क्वेअर फूटमध्ये बोलतो पांडू बोलतो. पण मस्त बांधला बघा पांडूचे बंगला. वा
हा पायात मानतोय प्लेट जेव्हा खायला जायचं तुला यावेळेस देणार तिथे लांबे असतात जास्त लांबे खूप आम्हाला टेन्शन आमच्या 3 कुक आहेत. ढेगळे आहे, अश्विन आहे, भाऊजी आहेत परत. आणि तुम्हाला देत नाही म्हणत मला खूप म्हणजे कोण आपला हाय ना रोकडे नाही. आज रोकड्याला मिस करतो आम्ही. रोकडे नाही भाऊजींच्या ट्रॅव्हल होती. कोणतरी किडा बसला भाऊजी ट्रॅव्हल होती. भाऊजी कोणतरी काढ ना मग अहो चावेल तर मला तो काढ ना मग अहो चावेल बा भाऊजी किडा. बाहेर जाते परत हे सगळे आता इकडे जोरदार कार्यक्रम चालू आहे त्यांचा मटणाचा. पाया बोलतात. पाया कुकरमध्ये शिजतोय आणि हे बघा तयारी चालू आहे. करा तयारी करा. काकडी कापसाच्या वाटत कुकला काय लागते ते सांग ना दाखव ना दाखवलं कुकला काय लागते ते असतंय बघ बारावळीचं बनलंय. ठीक आहे झाले मसाला मागाशी तू बनवला तो आता पहिले फिरव मग ते काय पाय टाकूया. त्याला शिकवू ढेंगेला बरोबर शिकवू त्याला. हा कर. बिर्याणी बनव मग. मसाला कमी आहे व्हेज बिर्याणी बनव. बिर्याणी पुढे वापरलं गॅस पुरं तेल टाक. तेल टाक तेल टाक ढेंगे तेल टाक. पाणी टाक नाही बोलत तेल टाक. हे अगं टाक तू टाक. पनीर घेऊन टाकू का नाही पडीत नाही होत ना असं डायरेक्ट. भरपूर तेल आहे. प्रशांतच्या पप्पांनी भरपूर भरले तेलला घालू नको. फुलत नाही अरे भोसरी वर आहे ना हे खेचायला. घोटाळे अरे घोटाळा करू नको रे बाबा. डायरेक्ट बसणार ते तडतड आवाज येईल तेल टाकल्यावर. टाक 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 टाक. काय गोटा बिटा काय करू नका. तुम्ही तिकडून या ना काय करता ते विचारा. आम्हाला तुम्हाला सांगतो ना मग काय आहे. काय करतो तुम्हाला कळलं तुम्ही काय करता ते. काय घोटाळा करून राहिला घोटाळा. घोटाळे टाक टाक. काय काय सत्यानाची पूजा नाही ती. 1 2 मोजतोय 4. आता आयडिया तुमची काय चिन्ह दिल्या बघा. तर अश्विन सोनवणे तुम्ही मला सांगा हे जे कुकर आता मगाशी आपण ठेवलेला हा तुम्ही हा टोपामध्ये आता काय म्हणतात. अश्विन सोनवणे तुमची आयडिया कशी दिलं का. असं आयडिया चेंज नाही झाली म्हणजे हा तुम्ही आता बघा मला तुम्ही बघितला कुकर तुम्ही आता इकडे परत काढलेला आहे. कुकर म्हणलं तुम्ही आता शिजायला ठेवलं. शिजायला तर मटण काय शिजलं नाहीये. तुम्ही आता हे का असं का बदललं एक आयडिया नवीन काय केलंय. हे काय झालं क्वांटिटी आपली पायाची जास्त हा आणि कुकर झालाय छोटा घरगुती कुकर झाला. अच्छा त्याच्यामुळे ना आता डायरेक्ट त्याला फोडणी देऊन आपल्याला 1 तासभर त्याला शिजवायला ठेवायला लागणार. सगळा दोष कुकरचा म्हणजे. हो 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 कुकर कोणाचा आहे पण कुकर कोणाचा आहे. कुकर हे आहे ना तो पांडवचा म्हणजे हा सगळा दोष कुकरचा आहे. आता हा टोप आता तुम्ही टोपामध्ये करणार. टोपामध्ये काय आता तुम्ही टोपामध्ये करणार का हे पुढचं काम. आता पुढचं काम तोच करणार पूर्ण आपलं सगळं. आता हे खेळ गेलं काम. हो हो हेचा प्रश्न नाही. हा मग हे काय आहे तुम्ही. हे आहे मसाला. हा मग मिक्सरमध्ये इंटरनॅशनल मसाला याला बोलतात इंटरनॅशनल मसाला. सगळं मस्त आहे ना भारी एकदम. हा एकदम एकदम चांगला शिव्या पडलं तुम्हाला बरं व्यवस्थित नाही बनलं ना. हो शिवाय पडते ना. तुम्हाला माहिती आहे ना हा आपल्याकडे बसलेला आहे टॉस का बॉस. तुमचा बस बस व्यवस्थित नाही बनलं बरं रोकडे आहे परत तुमचा. रोकडी चालेल पण काय लोक आहे काय कामं बरोबर नाही करायचं. जिंजर गार्लिक पेस्ट एकत्र आहे का अरे याच्यात काय काय टाकत तिथं सांग. हे आता हा तुमचा जो कार्यक्रम चालू आहे. तमालपत्र वेलची आणि काय काय दगड फुले आणि काय घालली अद्रक लसूण पण आहे. आणि हे ह्याच्यामध्ये काय याच्यामध्ये आहे कांदा भाजलाय टमाटो भाजलाय. अच्छा हे काय घालतो गरम पाणी टाका चालू नाही
यावेळेस चांगला बनवा, मागच्या माहिती आहे ना. नाही ती वाटी पण तिकडे त्यात आपली मसाल्याची मसाला नाही मसाला नाही हा ना, लाल तिखट. हा तेच टाकू हा तर एकदम चवीवालं होतं. वा, हे तिखट जास्त नको आहे भाऊ, मला तर तिखट आवडत नाही. जरा मीडियम तिखट कर. एकदम तिखट तिखट आहे. आता मामलेदारची मिसळ घे, मामलेदारची मिसळ. आता याला किती वेळ लागला अश्विन, याला किती वेळ लागला? त्याला कमीत कमी 1 तास लागणार 1 तास. तर मी थांबतो माझा बॉस सोडतो इकडे. हा, हा, boss. 1 तासाने भेटू, 1 तासाने पुन्हा भेटू आपण. काय त्याने पकड हे सोड, हे नको, ह्याचं काही गरज नाही तुला. आणि त्या साईडला पलटी करायचं उडलं तरी हाऊ टाक आणि हाऊ टाक. हळू टाक. हे सगळं उडायचं बाहेर. पाणी जाते रे सगळं. जाऊन पाणी जाऊ ना. हल्लो हल्लो हल्लो. सांडशी हे फक्त मी पकडते पातेला आता उभी ना गरम. स्लो 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 स्लो. हळू टाक. आता सगळं ते फिरवायला लागलं सगळं. बोल पहिलं पलटी करे तसं घ्या ना पहिलं खरं ना असा. त्याच्यामध्ये ओरिजिनल म्हणलं कुक कोण आहे? मी ओरिजिनल कुक कोण आहे म्हणून ढेंगळे का अश्विन आहे? अश्विन रे. पण बाहेरचं काही खराब झालं तर नाव तुझं खराब होणार आहे, चांगलं तर त्याचं नाव होणार आहे. म्हणजे उद्या उद्या खराब झालं तर तुमची जबाबदारी घ्यायला लागेल. आणि चांगलं झालं त्याची पण जबाबदारी घ्यायला लागेल. मला घुलायच्या इथं कामाला लावायचं पाया पेशंट. ढेंगेने जर हे तर खराब केली टेस्ट, नाव तुझं खराब आहे ना, रोकडेचं नाव होईल बघ. त्या एक आला नाही, आला नाही रोकडे. नाही पाणी टाक. पाणी टाक. पाण्यासारखं होईल. अरे हे काय, हे बघ घट्ट होईल नंतर. हा घट्ट नंतर तर होणार ते, पण एवढं नको सगळं टाकलं पाणी मला. अरे हे टाकून नाही रे. हा तुमच्याकडे शेवटचा आणि पहिल्यांदा लास्टचा आहे तुमच्याकडे आता. हा गपडे येण्याचा भरतला कळलं ना, हा आमचा खराब झालाय टेस्ट. त्याची जबाबदारी ढेंगेची जबाबदारी आहे. त्याच्यात ते टाक पाणी टाक गरम येईल. मोकळी होतं नंतर. एकदाच टाक ना, एकदा सुकडी येऊन दे ना. हे तू टाक पाणी लागणार ते, पाणी लागेल अजून ते सगळं घट्ट होणार ते. पायाचा रस्ता आहे ना हे बळा टाक. अरे असं पण टेस्ट करतं का? हे ना असं ते कर ना. नाही गरम. चांगला काय मस्त काय आवडला तुला आवडलंय? थांब. आवडलंय. थांब अश्विन थांब. तसं टाकू ना सांडशी. अरे एवढं कशाला, एवढं नको टाकू पाणी, जास्त होईल. एवढे खाणार नाहीत आपण. अरे जेवढं पाहिजे तेवढं टाकू ना. सोड. कशाला सुटर पडायचं, काय व्हायचं, लोड लागायचे. भाऊजींना बोलो बस रे, एवढा रस्ता बास का विचार. अरे आटेल तो अश्विन. पक्का मोबाईल जाईल त्यात. आटेल. आईचा फोन आटेल येतो. तो. हे टाक टाक. आयफोन आहे आयफोन. मस्त लागते टेस्ट, मला तर आवडली. हा तुला आवडली, आता आम्हाला टेस्ट करायचं बाकी आहे ना, बरंच बाकी अजून. मला तर आवडली बाबा. तिखट टाकायचं बघ अश्विन. तिखट टाकायला हा मग कोणाला तरी बोलो. ए तिकट काय मी टाकेल बाबा. म्हणून मी कमी नाही टाकले. तिकट काय बाबा, मला तिकट आवडत नंतर नाही. परत हे नाही. तिकट असल्या याला परत कोण बनवत बसणार डाळ भात कुठून तरी. हा. परत ठीक आहे, ए, राईस 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 पण बनव, राईस राईस बनव. बरोबर. आता मसाला एकदम ओके तयार झालेला आहे. वा 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 छान. हा तर्रीवाला. आता मसाला पण टाकणार मग. आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला हे टाकायचंय, अच्छा ते पाया. पाया. चला, बोला, आणि बोला. हा आहे पाया. वा वा वा. आता हा शिजला नाहीये. हा शिजलेला बॉईल झालेला आहे चांगला. अर्ध झालं वाटतं. आता त्याला फक्त अर्धा तास एकदम बॉईल करून आतमध्ये जर रस्सा घुसल ना हा तर एकदम पक्के एक नंबर. एकदम ओके. हा, एकदम कडक. कडक होईल एकदम. अच्छा चला टाका. हा हो, आता हो. दोन मिनिटं फक्त मस्त त्याला. नाही रे हा, बरं. आता करताय. त्याला काय? नाहीये एवढं किती खांदो आज शिवाय पडणार बोला मला आता बरोबर. झाले ते शिजलेलं आहे, बरोबर शिजले. अरे बघ ना. दाब ना असं गरम एवढं आता याच्यात किचन शिजत ते.
कधी बोला नसेल आता कारखाना फेल गेला तर उद्या रोकड्याची तारीख होणार रोकडे मीठच नाही टाकलं त्याला घाम की झालंय नाही रे मीठ नाही, मीठ अजिबात नाही. मीठ काय टाकले ते माझ्या मसाल्यामध्ये मीठ असतं. हा? हं? काय? बघ रे हा. हे चाटून बघ भरले मसाला थांबे रे, आज त्याला भाजू तर दे रे, कच्चं दिसतं. मीठ कसं तू टाकलं? हे भरत नंतर आता नको येऊ, नंतर थोड्या वेळ अजून वेळ अजून हा. अजून बनला नाहीये. काय? इकडे नंतर नाही झालं ना नाही मला नाही एवढं कुठं घातलं होऊ द्यायला पाहिजे तो मला येणार नाही, दुसरा अरे थांब. पाहिजे. अरे तू कुठं त्यामध्ये येतो. म्हणजे अजून वेळ घाबरू नको, वेळ अजून आताशी मसाला बनलाय. तो इकडेच तर तो पडेल तिकडे. नाही, नाही, मारले तर ते. पासून हे टाकून होतं मसाला भाजायला तरी येणार नाही म्हणून तुला. मसाल्याचं तेल सुटेल वेळ आहे, टाकत नाही आपण. तुझ्या गावातले आंबे बघ किती पडले तिकडे. त्याचे आंब्याचं झाड आहे, लोकांना आंबे मिळत नाही खायला. इथे पांडूच्या गावात आंबे बघ. हे कोकणचा परिसरामध्ये आंब्याची झाडं बघतो, आंबं फणस. मग तिथे आंबे पडले बघ, हे बघ आंबे तिकडे आंबे पडले, ऊन पडले तो खाय. आपल्याला शहरामध्ये आंबे मिळत नाही, 1000 रुपये डझन, 2000 रुपये डझन. इथं बघ किती आंबे पडले, पांडूच्या गावात आंबेच आंबे खाली पडले, आपल्याला खाली पडले. पेढे बघ, तुमचं आंबेच आंबे आहे. आंब्याचे झाड आहे. आम्हाला पांडूच्या गावाला आंबे भेटले पाहिजे. पडले बघा. मस्त एकदम आता भेटून एक खाणार कशी शेती किती वेळ लागेल याला व्हायला? पाऊस किती आता पाऊस चालू आहे, पाऊस आला आहे आता नांगरणी चालू आहे भाताची. ही पूर्ण भाताची शेती आहे. भात शेती सगळे कोकणामध्ये भात शेती आहे. नंतर मग हिवाळ्यामध्ये कडधान्य काय कुठली कडधान्य वाल मटकी मूग हिवाळ्यामध्ये नोव्हेंबरला ही सगळी पूर्ण भात शेती आहे सगळी थोडी. त्यामध्ये भात हे समोर काय आहे? झालेलं आहे. हे पण भात आहे. त्यानंतर हे नांगरणार असं आणि ते झालेले भात आहेत ना ते सगळे असे कोपरे शेतात लावणार. इथे सगळ्या कोपऱ्यामध्ये असं सगळं